हॅलो, नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण पाहणार आहोत मोआना 2 ह्या मूवीचा रिव्ह्यू. ॲनिमेशन मूवी आहे, ज्याचा फर्स्ट पार्ट तुम्ही नक्कीच टी व्हीवर पाहिला असेल आणि त्याचा फर्स्ट पार्ट जो आहे तो डिझनी प्लस हॉटस्टारवर अवेलेबल आहे. तर मोआना 2 हा जो मूवी आहे तो बघण्यापूर्वी तुम्हाला त्याचा पार्ट 1 पाहणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला त्याच्यातले कॅरेक्टर्स काय आहेत, ते कॅरेक्टर्स कशासाठी बाहेर पडतात ह्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल आणि त्यानंतर तुम्ही ह्या मोआना 2 ह्या सिनेमाशी कनेक्ट होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला मोआना 2 बघणं, मोआना 1 पार्ट 1 बघणं खूप गरजेचं आहे. ओके, तर मोआना 2 ह्या सिनेमाबद्दल सांगण्यापूर्वी जे कॅरेक्टर आहे मोआना, जे स्पेशल कॅरेक्टर आहे आणि त्याच्या भोवतीच संपूर्ण कथा फिरते. तर मोआना 2 ही जशी पहिल्या पार्टमध्ये होती तर त्यापेक्षा ती आता मोठी झालेली आहे. ती पूर्वी 16 वर्षाची होती, ती आता 19 वर्षाची झालेली आहे आणि ती वेगवेगळ्या बेटांवर जाऊन शोधते की आपल्यासारखी अनेक अशी तिकडे मनुष्य वसाहत आहे की नाही बाकीच्या बेटांवर सुद्धा. तर ह्याच्यात ह्या सेकंड पार्टमधली जर वन लाईनर आपल्याला स्टोरी पाहिजे असेल तर जोपर्यंत आपण संकटित आहोत तोपर्यंत आपण टिकून राहू शकतो, ही ह्या कथेचा एक छोटासा बोध आहे. तर मोआना ही ह्याच सफरीवर बाहेर पडते की बाहेर जी काही बेटं आहेत तर तिथे मनुष्याची वसाहत आहे की नाही, आपल्यासारखी लोकं राहतात की नाही, ह्या हिशोबानेच ती परत नवीन समुद्रसहरी बाहेर पडते. आणि त्याच्यामध्ये तिच्याबरोबर 3 वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत जी तिच्याबरोबर ह्यावेळेला आहेत आणि त्याच्याचबरोबर हे आणि ते छोटंसं पिग जे आहे ते सुद्धा अवेलेबल आहे. तसेच आपल्याला जो मावी हे जे कॅरेक्टर आहे तो सुद्धा तिथे सिनेमात दिसतो. म्हणजे पहिल्यांदा मावी दिसतो आणि मग मोआना दिसते आपल्याला. तसेच याच्यामध्ये नवीन नवीन कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. तसेच मोआना हिची लहान बहीण, हिचं अतिशय सुंदर कॅरेक्टर आपल्याला दिसतं आणि खूप छान गोड असं गोंडस मुलगी आपल्याला दिसते आणि ती जेव्हा जेव्हा सीनमध्ये येते तेव्हा ते बघायला खूप छान वाटतं. आता ह्याच्यामधले पॉझिटिव्ह गोष्टी काय, निगेटिव्ह गोष्टी काही आपण जाणून घेऊया. तर ही जी सफरीवरती बाहेर पडलेली आहे मोआना, तर तिचं पुढे काय होतं, तिची सफर पूर्ण होते का, ती सफरीवरून घरी येते का आणि तिचं जे टार्गेट आहे, तिला जे लोकांना शोधायचं आहे ते ती पूर्ण करू शकते का, हे जाणून घेण्यासाठी मोआना 2 हा सिनेमा आपल्याला पाहावा लागेल. पॉझिटिव्ह गोष्ट एक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे की मोआनाची जी धाकटी बहीण आहे ती खूप सुंदर आहे. तिचं कॅरेक्टर बघायला मजा येते, एक पॉझिटिव्ह गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये खूप निसर्गरम्य म्हणजे जे काही चित्रीकरण झालेलं आहे, जे काही आपल्याला दिसतं ते खूप सुंदर आहे, ते बघायला खूप छान वाटतं. सिनेमॅटिक प्रेझेंटेशन त्यांचं खूप छान आहे, जे बघायला मजा येते. तसं तिचा जो धाडसी प्रवास जो नेहमी आधीच्या पार्टमध्ये पण होत होतो, ह्या पार्टमध्ये सुद्धा आहे तो, ते सेम तुम्हाला इथे दिसणार आहे. याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टीसुद्धा पाहायला मिळणार आहेत. कथा थोडी चेंज झालेली आहे, थोडी मोठी लार्ज करायचा प्रयत्न केलेला आहे, ती दिसते. मावीमध्ये पुढे काय होतं चेंजेस, मोआनामध्ये काय चेंजेस होतात, हे सगळं तुम्हाला मोआना 2 मध्ये दिसणार आहे. ओके, आता काही खटकलेल्या गोष्टी, ज्या निगेटिव्ह गोष्टी मला वाटल्या त्या ह्या की जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पार्ट थोडासा संथ वाटतो किंचित. म्हणजे ऑफकोर्स हे म्युझिकल आहे तर याच्यात गाणी ही आहेतच, तर याच्यामध्ये थोडासा फर्स्ट पार्टमध्ये किंचित रखडल्यासारखा वाटतो सिनेमा. बाकी सेकंड पार्ट खूप फास्ट आहे. सिनेमा खूप छोटा आहे, 1 तास 40 मिनटाचा, सो लवकर संपतो. लहान मुलं तर एन्जॉय करतातच, लहान मुलांना आवडतोच, म्हणजे अगदी तरुण मुलांनासुद्धा हा सिनेमा आवडतो, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. पण फर्स्ट पार्ट याहून थोडा अजून बेटर होता असं मला वाटतं. हा पण चांगला आहे, हा सुद्धा बघण्यासारखा आहे. याच्यातून पण बरंच काही नवीन दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या सिनेमाला जर रेटिंग द्यायचं असेल तर मी ह्याला देईन 3.5 स्टार 5 पैकी. आणि यामध्ये काहीच न्यूडिटी वल्गर सीन काही नाही आहे. सो तुमच्या पूर्ण फॅमिलीसकट, लहान मुलांसकट बघण्यासाठी हा उत्तम सिनेमा आहे. जर तुमच्या मुलांना सुट्टी आहे, जर तुमच्याकडे वेळ आहे मुलांसाठी, तर मोआना 2 त्यांना दाखवायला नक्कीच घेऊन जा. इवन मोठी मुलंसुद्धा एन्जॉय करू शकतात. ओके, सो हा सिनेमा टाळू नका, नक्की पहा.
आणि तुम्ही जर आधीच पाहिला असेल तर तुमचा रिव्ह्यू किंवा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटवर नक्की कळवा. तसेच माझं चॅनल नवीन आहे, नवीन लोकांपर्यंत मला पोचायचं आहे आणि स्पेशली मराठीमध्येच रिव्ह्यू करते आहे. तर तुमच्या सपोर्टची, तुमच्या आधाराची, तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. सो असेच नवीन नवीन रिव्ह्यू घेऊन यायचे आहेत मला. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट हवा, तुमचा लाईक हवं, शेअर, सबस्क्रिप्शन खूप गरजेचं आहे. सो माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.